नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। आता त्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार आहेत। यापूर्वी ही मदत 1500 रुपये इतकी होती। आता ज्यात 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्या संबंधीचा GR शासन निर्णय राज्य शासनाकडून दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्यामध्ये हे मानधन कोणत्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे आणि कधीपासून हे मानधन त्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता संबंधित GR मध्ये काय दिले आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 रुपये इतके करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला GR आहे। सदर GR ची प्रस्तावना अशी की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजने अंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। या संदर्भात सन 2025-26 पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 इतके करण्याबाबतची घोषणा ही करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने सदर योजने अंतर्गतच्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये 1500 वरून रुपये 2500 रुपये इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही शासन मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत। शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 वरून दरमहा 2500 रुपये करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे। आता मित्रांनो, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनाच लागू राहील। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे DBT पोर्टलद्वारे म्हणजेच थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येईल। सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू राहील। म्हणजेच मित्रांनो, या लाभार्थ्यांचा दसरा दिवाळी हा सण गोड होणार आहे। पुढील महिन्यापासूनच हे पैसे त्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग, धन्यवाद।